सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार। आज आपण ओबीसी महामंडळ योजनेमध्ये ट्रॅक्टर जे करायला घ्यायचा कसा फायदा घेता बिनव्याजी कसं कर्ज घेता येईल त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा, कारण की एंडिंगला एक ट्रिक सांगणार आहे कसे ओबीसी महामंडळामध्ये ट्रॅक्टर घेऊन सुद्धा त्यांचं व्याज परत येत नाही, तर कसे त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल त्याविषयी माहिती एंडिंगपर्यंत देतो। तर चला तो व्हिडिओ सुरू करू। सगळ्यात पहिले ओबीसी महामंडळ घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण सगळ्यात पहिलं आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल, आधार लिंक मोबाईल नंबर लागल, ईमेल ID लागल, 2 पासपोर्ट साईज फोटो, इन्कम सर्टिफिकेट लागल, 70,000 पर्यंत मिनिमम इन्कम सर्टिफिकेट लागल, त्यानंतर राशन कार्ड लागल, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन लागल। ड्रायव्हिंग लायसन जे ड्रायव्हिंग लायसन नसेल तर कसे करता येईल ते पण थोडं समोर गेल्यावर सांगतो। आता ड्रायव्हिंग लायसन लागल, आणखीन त्यात जर सांगायचं झालं तर TC लागल, कास्ट सर्टिफिकेट लागल। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट लागतात। तर असं आहे। आणि जर तुम्ही जालना, बदनापूर, मंठा ह्या एरियातले असाल तर तुम्हाला माझा मॅनेजर पण हेल्प करेल। तुम्हाला जर सोनालिका ट्रॅक्टर घ्यायचा, माझ्याकडे सोनालिका ट्रॅक्टरची डीलरशिप आहे। जालना, बदनापूर, मंठा हा एरिया माझ्याकडे ऑफिशियल आहे। जर तुम्हाला ह्या एरियातून असाल, जर तुम्हाला सोनालिका ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर माझा मॅनेजर तुम्हाला हेल्प करेल। मॅनेजरचा कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आणि असेच ट्रॅक्टरचे व्हिडिओ ह्या स्कीम रिलेटेड किंवा ट्रॅक्टरचे व्हिडिओ मी टाकत असतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तर राहिला आहे ड्रायव्हिंग लायसनचा, तर ड्रायव्हिंग लायसन जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्ही ओबीसी महामंडळाचं याला काढू शकता। तर कसे तर ते याला सांगता येईल की की त्याला लर्निंग लायसन काढून तुम्ही ओबीसी महामंडळाचं याला काढू शकता। आणि हा ओबीसी महामंडळाचं याला तुम्ही 5 ते 7 दिवसात काढू शकता। जर तुम्ही माझ्या माणसाला कॉन्टॅक्ट केला तर 5 ते 7 दिवसात तुम्ही याला काढू शकता। आणि आणखी एक बोललो होतो की कसे ओबीसी महामंडळामध्ये लोक फसतात, तर याला एकच होतं की डीलर लोक किंवा सेल्समॅन तुम्हाला म्हणतात ट्रॅक्टर घेऊन जा, नंतर आपण प्रोसेस करून घेऊ, एल काढू। तर असं न करता सगळ्यात पहिले एल काढणे आणि त्याच्यानंतरच लोन सगळ्या प्रोसेस करणे। जर लोन आधी झालं तर ओबीसी महामंडळाचा एल येऊन काही फायदा होत नाही, त्या स्कीममध्ये तुम्ही बसत नाही, त्याच्यामुळे तुमचा व्याजही परत येत नाही। तर सगळ्यात पहिले ओबीसी महामंडळाचा एल काढायचा, त्यानंतरच तुम्ही जे कोणतंही ट्रॅक्टर घ्यायचं, तुम्हाला सोनालिका नाही घ्यायचं, दुसरं घ्यायचं ते पण त्याच्यानंतरच घ्या। आणि हा जो एल आहे तुम्हाला 5 ते 7 दिवसात काढून मिळेल जर तुम्ही माझ्या माणसाला कॉन्टॅक्ट केला। तर ह्या अशा प्रकारे सर्व माहिती आहे। आणि ह्या स्कीममध्ये 2.5 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला फायदा होतो। तर अशा प्रकारे ही सगळी स्कीम तुम्हाला सांगितलेली। याच्या व्यतिरिक्त ज्या स्कीममध्ये काही गव्हर्नमेंट बदल वगैरे करत असतात, अपडेट करत असतात, तर ते अपडेट होत राहतात। तर हे आताची जी माहिती आहे, आता इतके डॉक्युमेंट लागतात किंवा स्कीम आता सध्या चालू आहे, नंतर बंद पण होऊ शकते। तर लवकरात लवकर तुम्ही माझ्या मॅनेजरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे बुकिंग करून त्याच्यानंतर तुमचा एल काढून सगळे प्रोसेस, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर मिळेल। तर अशा प्रकारे सर्व आहे। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।